काय शुभू, बघितलंस ना? काय मग कसा वाटला माझा ॲटिट्यूड? ना दुःखुळा मॅडम, तुम्ही अशाच राहत जाओ, बिंदास राहा. तुम्ही रडत बिडत राहत जाऊ नका. तुम्ही खुश राहिलात ना, समोरच्याला आपोआप मिरच्या लागतात. हो शुभू, आता ना मी रडत नाही बसणार, मी विश्वासाने लढणार आणि तो विश्वास मला तू दिलायस. थँक्यू. आता माझ्यासाठी जे योग्य आहे ना मी तेच करणार आहे. तू मला गाईड करत जा. अहो ते तर करणारच मी, पण मॅडम हे बघा, बालकंना मॅडम तुम्हाला माहित आहेत, आत्यासाहेब एवढ्यात थांबणाऱ्यातल्या नाही आहेत. त्यांच्या डोक्यात एक झाली की दुसरी आयडिया असते. त्यामुळे उद्याच्या संकटासाठी तयार राहा. ते उद्या बी काहीतरी करामत करणार, पण आपण दोघं मिळून त्यांच्या प्लॅनची वाट लावतो. बरं चला मॅडम, मला निघायला पाहिजे. चला नीट जा. हो. आता मी थांबणार नाही. तुला काय हवं ते कर आत्या. मी सुद्धा तुझ्या समोर ठामपणे उभी राहणार, पण त्याआधी मला अजून एका व्यक्तीला धडा शिकवायचा आहे, आणि तोही आत्ताच. थांबायला पाहिजे होतं मी तिकडे. श्रावणीचा हरलेला चेहरा बघितला असता काय मज्जा आली असती. मी पण खोळ्यागतच वागलो. हिनं कशाला फोन केलाय? हॅलो, स्वीटी बोलतेय का? अजून तरी मी असिस्टंट ठेवला नाहीये, म्हणून स्वीटीच बोलायला लागलोय. अच्छा, तूच आहेस का? नाही, मला वाटलं घाबरून बिळात जाऊन लपून बसली असशील. ए, काय समजतेस ग तू स्वतःला? अगं बरोबर तेच बोलतेय मी. घाबरून पळून गेलीस ना इथनं. मला वाटलं आता घरी आदळ आपट करत बसली असशील. तुला हरायची सवयच नाहीये. ए, मी हरणाऱ्यातली नाहीये, लक्षात ठेव. अच्छा, मग घाबरून तोंड लपवणार येतलीस का? तू फोन ठेवायलास का मी ठेवू? हे बघ, फोन ठेवल्याने काहीही बदलणार नाहीये. काय ना, तुझ्यात समोरच्याचं ऐकून घेण्याचे पेशन्सच नाहीयेत मुळात. पण हे बघ, आपण चुकीचा मार्ग निवडला की हार पचवण्याची तयारी ठेवावीच लागते. मी पुण्यांदा सांगालोय तुला, मी हरलेलो नाहीये. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? हा बघ, माझ्या वाट्याला जाऊ नकोस. त्रास होतोय ना स्वीटी? मग हेच जेव्हा आपण समोरच्याला त्रास देतो तेव्हा त्याला कसं वाटत असेल ह्याचाही विचार करायला हवा स्वीटी. तू तुझा राग व्यक्त करण्यासाठी ओरडत असशील, चिडचिड करत असशील, पण माझा तो स्वभाव नाहीये. माझा राग मी माझ्या जवळच ठेवते, पण याचा अर्थ तू त्याचा गैरफायदा करून घेशील असा नाही. का माझ्या मार्गात दरवेळी अडथळा निर्माण करतेस तू? का मला तुझी वैरी समजतेस ग? हे बघ स्वीटी, ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्वाची. माझ्या बाबांच्या जवळ जाण्याची, त्यांच्याबरोबर काम करण्याची ही एकमेव संधी आहे माझ्याकडे. अगं पण निदान एक मुलगी म्हणून तिच्या वडिलांचं प्रेम किती महत्वाचं असतं हे तरी कळू शकतं ना तुला. तरी पण का वागतेस अशी? माझ्या शुभूसाठी. काय? होय. आणि हे बघ, तुमच्या बाप लेकीच्या भांडणात ना माझ्या शुभूला अडकवू नका. काय ग, असिस्टंट बनून नुसती त्याच्या मागं पुढं फिरत असतेस? एक लक्षात ठेव श्रावणी, शुभू फक्त माझा आहे आणि त्याच्यावर फक्त माझा अधिकार आहे. कळलं? अधिकार? काय बोलतेस? कोणी दिला आणि तुला तो? शुभ काही वस्तू नाहीये त्याच्यावर अधिकार गाजवायला. तू नको शिकवस मला. तुला एकदा सांगितलं ना मी, शुभू माझा आहे आणि फक्त माझाच राहणार. आणि आमच्या दोघांच्या मध्ये कोणी बी आलं का नाही तर मी सोडणार नाही. स्वीटी, तू कधी शुभूला विचारलंयस का ग की त्याला काय हवंय? त्याची स्वतःची आवड असू शकते, हा विचारच येत नाही का ग तुझ्या डोक्यात? तू बंद पडा, तुझी फालतूची भाषणं बंद कर. ऐक माझं, मला शुभू सोबत काम करायचं, पण त्याआधी मला तुला त्या कामावरून हकलवून द्यायला लागेल. आणि त्यासाठी मी कुठल्या बी थराला जाईन, लक्षात ठेव. ठीक आहे,
तुझं हे चॅलेंज मान्य आहे मला. तू वार कर आणि तुझा प्रत्येक वार मी उलटून लावायला तयार राहील. आता बघूयाच तुझा अधिकार जिंकतोय की माझं काम. शुभ आलाच नाही कारभार नाही. शुभ आलंय, पाणी आण. आले आले. काय रे शुभ, आज श्रावणीचा पहिला दिवस होता ना कामाचा, कसा गेला? तसा चांगला गेला म्हणायचा. सुरुवात भारी झाली पण नंतर जरा घोळ झाली. पण पहिला दिवस आहे म्हटलं असं व्हायचंच. खरं तर माझी चूक झाली. त्यांचा पहिला दिवस म्हटलं मी थांबायला पाहिजे होतो. मला काम लागलं, मी बाहेर गेलो आणि जे व्हायच नाही ते झालं. काय झालं? जाऊ द्या. असं समजा अलकनंदा मॅडम आणि स्वीटीला श्रावणी मॅडम माझ्या ज्या असिस्टंट झाल्यात ना ते नको आहे. त्यामुळे काहीतरी खुरापती काढतात आणि त्रास देतात. पण श्रावणी मॅडम पण मागाटणाऱ्या नाही आहेत. धीराची आहे पोरगी. शुभ बाळा घे, दमला असशील ना. काय रे स्वीटीनं साहेबांच्याकडं पण तमाशा केला ना. तुला कोण बोललं? अरे ही तर तिच्या घरी बी तेच करत होती ती. काय? होय की. एक नंबरची ना मूर्ख पोरगी आहे. एक तर साहेबांच्या बंगल्यावर तमाशा केलाय आणि इथं घरात येऊन अशी तोडफोड करत बसले. काय चाललंय तिचं? ती पोरगी माझ्या डोक्यात जायला लागली. अरे जशी आहे तशी आहे बाबा, त्याला आपण तरी काय करणार. गाई आपण काय नाही करू शकत, पण तिला लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे. माहिती आहे तुला? होय तुझं बरोबर आहे की. म्या काय म्हणतोय माहितीये का, तू एकदा शांतपणे तिच्याशी बोललास तर बरं होईल. मी तिच्याशी बोलू? अगं तिने काय काय तमाशा केला तुला आठवत नाही काय ग? हे बघ तिच्याशी बोलून काय बी फायदा नाहीये. हे बघ, एखाद्या माणसाला जर रागानं आपण काय सांगायला गेलो ना तर ऐकणार नाही. पण त्याला जर आपण शांतपणे गोडीनं सांगितलं तर ऐकणार नाही वय त्यो. हे बघ मला अजूनही वाटतंय की ती माझ्या सांगणार नाही ऐकणार आहे. अगं मला गॅरंटी आहे. मी सांगतोय म्हणून एकदा बोल. शुभ थांब जरा, आली. आता काय यायचं? काय माहित. हे बघ, हे स्वीटीला लोणचं दे. हे गोड लोणचं आहे, तिला पाहिजे होतं ना. तू श्रावणीला दिलं ना ते गोड लोणचं, त्यावरून तर एवढा राडा चाललाय. तिला सांग खास तिच्यासाठी बनवलंय म्हणा. आई मी तिला नकार द्यायला चाललोय आणि तुझं ते कौतुक काय करायलास तिचं तू? अरे कौतुक कसलं? एखाद्या माणसाची समजूत काढायची असेल ना तर त्या समोरच्या माणसाच्या मनासारखं वागावं लागतं रे. धर घेऊन जा, जा घेऊन जा.